नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत करते। आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहे तो महाट्रान्सकोच्या याच्यामधील ज्या जागा निघालेल्या होत्या त्या जागांच्या याच्यामध्ये काही जाहिराती ह्या रद्द झाल्या होत्या आणि त्याचे जे काही फॉर्म्स आहे, फॉर्म भरल्यानंतर आपण जो फी भरलेली एक्झाम फी आणि त्याच्यानंतर ज्या काही परत जाहिराती आल्या त्यावेळेस फॉर्म भरलेला आहे, आपण नव्यानं पण पैसे भरले, पण जी फी रिफंड होणार आहे त्याच्याबद्दलची आज आपण महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत। बघा, सर्वात पहिल्यांदा अगोदर आपल्याला गुगल्समध्ये क्रोम आपल्याला ओपन करायचं आहे। क्रोम ओपन केल्यानंतर महाट्रान्सको रिक्रुटमेंट म्हणून आपल्याला ओपन करायचं आहे। महाट्रान्सको रिक्रुटमेंट म्हणून ओपन केल्यानंतर बघा 2024 सर्वात पहिलं जे साईट येईल किंवा त्या ठिकाणी आपण ओपन करू शकतो। बघा, महाट्रान्सको दिलेले ओके। या ठिकाणी करिअर्समध्ये महाट्रान्सकोच्या करिअर्समध्ये आपण या ठिकाणी बघूया, ऑफिशियल जे नोटिफिकेशन आहे या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला। बघा, या ठिकाणी 22/8/2024 आणि त्याच्या वर्षाचे नोटिफिकेशन आहे, नोटिफिकेशन रिफंड ऑफ एक्झामिनेशन फी अगेन्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश इन रिक्रुटमेंट इयर 2023-24, म्हणजेच की 2023-24 मध्ये जी महाट्रान्सकोची जाहिरात आलेल्या होत्या त्या जाहिरातीची जी जाहिरात येऊन बऱ्याच जणांनी फॉर्म पण भरले आणि काही कारणास्तव त्या जाहिराती काय झाल्या, रद्द पण झाल्या आणि नव्याने सुद्धा त्या जाहिराती रिपब्लिश होऊन परत आपण फॉर्म सुद्धा भरले। पण जी पहिल्या जाहिरातीमध्ये आपण भरलेले फॉर्म आहेत त्याची जी फी आहे ती आपल्याला आता या ठिकाणी रिफंड होते। बऱ्याचशा अगोदर आता 2-4 दिवसाच्या अगोदर बऱ्याच जणांना मेसेज ईमेल आलेले आहेत आणि त्याची लिंक सुद्धा आलेली, पण ते आपल्यापर्यंत ऑफिशियली नव्हती। त्यामुळे आता याच्यामध्ये बघा, महाट्रान्सकोच्या वेबसाईटवरच आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, वर बघा लोगो दिसतोय महाट्रान्सकोचा आणि त्याच्यामध्ये आपण इथे ही पहिल्या नंबरची लिंक आपण ओपन करूया। बघा, या ठिकाणी डाउनलोडमध्ये जा, परत त्या ठिकाणी डाउनलोडमध्ये गेल्यानंतर आपल्या याच्यामध्ये जे ॲडोबे ॲक्रोबॅट असेल किंवा WPS असेल त्या ठिकाणी साईड ओपन करा। यामध्ये बघा दिलेलं आहे वर, महाट्रान्सको रिफंड ऑफ एक्झामिनेशन फी अगेन्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश इन रिक्रुटमेंट इयर 2023-24 इन रिक्रुटमेंट इयर 2023-24 MSE TCL हॅड पब्लिश फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट्स। आता यामध्ये जे 2023-24 मध्ये ज्या MSE TCLने जाहिरात पब्लिश केली होती त्यामध्ये जाहिरात नंबर सुद्धा दिलेले आहेत। बघा, पहिल्याचे नंबर दिलेले आहे, सिरियल नंबर, ॲडव्हर्टाइज नंबर, डेट ऑफ पब्लिकेशन कधी झाली आणि नंबर ऑफ पोस्टसाठी। बघा, पहिली जाहिरात आहे 4, ॲडव्हर्टाइज नंबर आहे 4/2023, डेट ऑफ पब्लिकेशन आहे 4/10/2023, पोस्ट कोणती आहे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ट्रान्समिशन। नंबर 2ची जाहिरात कोणती आहे, 5/2023, त्याच्यामध्ये दिलेलं आहे पब्लिश कधी झाली, 4/10/2023, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ट्रान्समिशनसाठी। पुढचे बघा दिलेले आहे 6/2023, 4/10/2023 ला ही जाहिरात पब्लिश झालेली आहे, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ट्रान्समिशन लाईनमध्ये। परत नंबर 4ची जाहिरात दिलेली आहे 7/2023, 4/10 ला ही झाली जाहिरात पब्लिश 2023 मध्ये। कशाची पोस्ट आहे ती, असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन मधली। दुसरे पोस्ट कोणती आहे त्यामध्ये, असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशन मधले। नंबर पुढचा दिलेला आहे सिरियल नंबर 5, जाहिरात ॲडव्हर्टाइज नंबर 08/2023, पब्लिश कधी झाली होती, 20/11/2023 ला, सिनियर टेक्निशियन ट्रान्समिशन सिस्टम मध्ये। त्याच्यामध्ये दुसरी पोस्ट होती टेक्निशियन 1 ट्रान्समिशन सिस्टम मध्ये आणि तिसरी पोस्ट होती टेक्निशियन 2 ट्रान्समिशन सिस्टम मध्ये। ओके, तर आता नंबर पुढचा सिरियल नंबर 6, जाहिरात क्रमांक 9/2023, हे पब्लिश कधी झाली होती, 20/11/2023 ला, विद्युत सहाय्यक पारेषण विभागातली कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची ही जाहिरात होती। पुढचा सिरियल नंबर आहे 7, 1/2024, परत ही जाहिरात कधी पब्लिश झालेली आहे, 19/1/2024 ला, असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन इंटरनल नोटिफिकेशन दिलेलं आहे ही। आणि सिरियल नंबर दिलेला आहे 8/02/2024, जाहिरात कधी पब्लिश झालेली आहे ही आपली, तर 31/1/2024, याच्यामध्ये दिलेलं आहे सिनियर टेक्निशियन ट्रान्समिशन सिस्टम मधील इंटरनल नोटिफिकेशन। त्यामध्येच 2 नंबर दिलेला आहे टेक्निशियन 1 ट्रान्समिशन सिस्टम मधील इंटरनल नोटिफिकेशन आणि टेक्निशियन 2 ट्रान्समिशन सिस्टम मधील इंटरनल नोटिफिकेशन।
ह्या ज्या तुम्हाला आता सिरियल नंबर आणि ॲडव्हर्टाईज नंबर जे दिलेले आहेत या अंतर्गत जे जाहिराती निघालेल्या होत्या आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्मसुद्धा भरलेले होते आणि त्याची आता ही जाहिरात काय झाली परत त्या ठिकाणी रिपब्लिशसुद्धा झाली आणि बऱ्याच जणांनी फॉर्मसुद्धा भरले. पण ते अगोदर जे भरलेले फॉर्म आहेत मग त्याची जी फी आहे ती फी आपल्याला काय करायची रिफंड आपल्याला मिळणार आहे. तर ती कशी मिळणार आहे ते या ठिकाणी बघा. याच्यामध्ये परत खाली माहितीसुद्धा दिलेली आहे. In order to implement the socially and educationally backward classes reservation as prescribed in Socially and Educationally Backward Classes Act 2024 महाराष्ट्र ॲक्ट नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी XVI of 2024. The above post advertisement had been re-advertised. ओके. तर याचं काय म्हणतो मराठीमध्ये जर समजा आपण बघितलं, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षण सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अधिनियम 2024-2000चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक मध्ये विहित केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी वरील पदांची पुन्हा जाहिरात करण्यात आली होती. ओके. नंबर 3 काय दिलेलं आहे, ॲज पर नोटिफिकेशन डेटेड 22/6/2024 the candidates who have successfully submitted their application against above advertisement their examination fees are being refunded. याचं मराठीमध्ये काय होतं तर 22/6/2024च्या अधिसूचनेनुसार ज्या उमेदवारांनी वरील माहिती जाहिरातीनुसार यशस्वीरित्या आपले अर्ज सादर केले आहेत त्यांचे परीक्षा शुल्क परत केले जात आहेत. बरोबर. म्हणजे ज्यांनी समजा ह्या वर्षाची जी जाहिराती दिलेल्या आहेत जाहिरातचे नंबर त्याच्यानुसार ज्यांनी ते फॉर्म भरलेले असतील यशस्वीरित्या त्यांचे परीक्षा शुल्क काय करणार आहेत आपल्याला ते परत देणार आहेत. नंबर 4 काय म्हणतं, द MSCTCL हॅज टेकन ऑफ एफर्ट द सेम चॅनल रिफंड थ्रू रिक्रुटमेंट एजन्सी अँड इट्स चॅनल पार्टनर अकॉर्डिंगली रिफंड वॉज प्रोसीड. However, same channel refund could not be made to some candidates due to technical issue. Now it has been decided that examination fees are to be refunded from the company. To enable the refund, the candidates had been sent SMS and email for intimating them to submit their बँक डिटेल्स इन फॉर्म. बरोबर. आता त्याच्यात काय दिलेलं आहे, MSCT मराठीमध्ये सांगते MSCTCLने रिक्रुटमेंट एजन्सी त्यांच्या चॅनल पार्टनर मार्फत समान चॅनल रिफंडसाठी प्रयत्न केले आहेत. त्यानुसार परताव्याची प्रक्रिया करण्यात आली. तथापि काही तांत्रिक समस्येमुळे काही उमेदवारांना समान चॅनल परतावा मिळू शकला नाही. आता परीक्षा शुल्क कंपनीकडून परत करायचे ठरले आहे. परतावा सक्षम करण्यासाठी उमेदवारांना त्यांचं बँक तपशील गुगल फॉर्ममध्ये सबमिट करण्यासाठी सूचित करण्यासाठी SMS आणि ईमेल पाठवण्यात आले होते. नंबर 5 काय म्हणतं, इन दिस प्रोसेस सम कॅन्डिडेट्स इन्फॉर्म ऑन द हेल्पलाईन नंबर दॅट दे हॅव नॉट रिसिव्ह ईमेल. आता याच्यामध्ये काय म्हणतं मराठी, या प्रक्रियेत काही उमेदवारांनी हेल्पलाईन क्रमांकावर कळवले किंवा त्यांना ईमेल मिळालेला नाही. बऱ्याच जणांना बघा पाठीमागे काही दिवसामध्ये काही जणांना ईमेल आलेले आहेत, काही जणांना टेक्स्ट मेसेज आलेले आहेत, काही जणांना आपल्या मेल आलेत पण ते स्पॅम मेलमध्ये गेलेले आहेत आणि काही जणांना मिळालेच नाही आहे. मग त्यांनी बऱ्याच जणांनी तक्रार केली त्याच्या याच्यामध्ये तक्रार निवारण कक्षामध्ये. त्यांच्यासाठी काय केलेलं हे परत नव्याने एक लिंक आपण त्यांनी ओपन करून दिली. नंबर 6 therefore access is given in this notification to the candidates to submit their bank details in given link before 30/8/2024 to enable refund examination fees. No other mode of submission of bank details shall be considered. ओके. आता याचं काय म्हणते मराठीत, म्हणून परीक्षा शुल्काचा परतावा सक्षम करण्यासाठी उमेदवारांना 30/8/2024 पूर्वी दिलेल्या लिंकवर त्यांचे बँक तपशील सबमिट करण्यासाठी या अधिसूचनेत प्रवेश देण्यात आला आहे. बँक तपशील सादर करण्याच्या इतर कोणत्याही पद्धतीचा विचार केला जाणार नाही. म्हणूनच खाली दिलेली जी लिंक आहे या लिंकवर आपण क्लिक करा आणि मागितलेली माहिती आपण व्यवस्थित भरा. मागितलेले तुम्हाला काय असेल की जसं समजा एखाद्याने फॉर्म भरलेला असेल तर सायबर कॅफेमधून भरला असेल किंवा ज्यांनी समजा
आपल्या स्वतःच्या ATM कार्डच्या याच्यातून भरलेला असेल, डेबिट कार्डमधून किंवा गुगल पेनी भरला असेल, फोन पेनी भरलेला असेल, तर त्यांनी तो आता विचार न करता काय केलं आहे की त्यांनी सेपरेट आता तुम्हाला कोणत्या अकाउंटमध्ये पाहिजे. म्हणजे जर समजा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम झाला होता की सर आम्ही यांच्यातून भरला, सायबर कॅफेतून भरला, मग आम्हाला कसे पैसे मिळतील, किंवा आणखी अदर ज्या चॅनल असेल, मित्राच्या यातून भरला असेल, मग त्यांना कसं कळेल की आपल्याला मेल कसं आपले पैसे कसे परत मिळतील. तर म्हणून ही नव्याने एक लिंक तुम्हाला दिलेली आहे. या ठिकाणी आपलं डिटेल्स त्या ठिकाणी योग्य भरा. ज्या आपल्या अकाउंटमध्ये स्वतःच्या आपण अकाउंटमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आपण त्याची व्यवस्थित डिटेल भरा. ओके, बघा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय येईल, एक डू यू वॉन्ट टू ओपन द पेज ॲट google.com, हे गुगल फॉर्म येईल. गुगल फॉर्म आल्यानंतर त्या ठिकाणी काय करा की तो गुगल फॉर्म त्या ठिकाणी भरा. बघा वर महाट्रान्सकोचा लोगो दिलेला आहे, कॅन्डिडेट बँक डिटेल्स फॉर फी रिफंड, आपले त्या ठिकाणी ईमेल ID असेल, बरोबर, रजिस्ट्रेशन नंबर की जो तुम्ही तो फॉर्म भरलेला असेल त्या फॉर्मचा रजिस्ट्रेशन नंबर त्या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे, की जी जाहिरात क्रमांक आणि त्या जाहिरात क्रमांकामध्येच आपण जो फॉर्म रजिस्ट्रेशन केला असेल त्याचा रजिस्ट्रेशन नंबर, कॅन्डिडेटचं नाव आणि कॅन्डिडेटचं बँक नाव, बँकेचं नाव, जसं समजा तुम्ही SBI असेल किंवा बँक ऑफ महाराष्ट्र असेल, अदर कोणत्या ज्या बँकेतून तुम्हाला त्याचे पैसा परतावा पाहिजे त्या बँकेचं तुम्हाला त्या ठिकाणी नाव द्यायचं आहे, त्या बँकेचं ब्रँच नेम, ओके, ब्रँच कुठं आहे, आणि अकाउंट नंबर आणि अकाउंट होल्डरचं नाव. जसं समजा त्या ठिकाणी एखाद्या सपोज व्यक्तीने नाव भरलं असेल तर त्या ठिकाणी त्या बँकेचं अकाउंट होल्डरचं नाव असेल, म्हणजे त्याचं स्वतःचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव असं त्या ठिकाणी भरा. आणि ज्या बँकेचं भरताय तुम्ही, SBIचं असेल किंवा बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा अदर कोणती बँक असेल त्या बँकेचं त्या ठिकाणी IFSC कोड भरा. त्याच्या खाली बघा त्यांनी दिलेलं आहे, आय डिक्लेअर दॅट द अबव इन्फॉर्मेशन अँड पर्टिक्युलर्स आर करेक्ट. I will be responsible if refund is transfer is wrong bank account or error in transaction due to wrong submission of information. मग या ठिकाणी मी त्या ठिकाणी काय करत आहे, मी या ठिकाणी स्पष्ट करत आहे की मी दिलेली डिटेल्स ही या ठिकाणी करेक्ट आहे आणि जर काही माझ्या ह्याच्यात आले किंवा नाही आले तर त्याला मी स्वतः काय राहील, जबाबदार राहील. या ठिकाणी ट्रान्समिशन किंवा सबमिशन त्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी काय राहणार, महाट्रान्सको जबाबदार राहणार नाही. आय हॅव नॉट रिसीव्ह एनी रिफंड अगेन्स्ट अबव मेन्शन रजिस्ट्रेशन नंबर. फर्दर आय विल नॉट क्लेम एनी रिफंड इन फ्युचर. जर का समजा त्या ठिकाणी माझ्या चुकीमुळे जर का पैसे नाही आले तर मी या ठिकाणी डिक्लेअर करत आहे, मी या ठिकाणी पुढे कधी क्लेम करणार नाही. ओके, मग तुम्हाला या ठिकाणी त्या ठिकाणी ऑप्शन द्यायला लागणार आहे की त्या ठिकाणी तुम्ही दोन्ही कंडिशनसाठी ॲग्री असेल तर खालची जागा आय हॅव रीड अँड ॲग्रीड टू दिस टर्म्स, किंवा ऑप्शन 2 म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला जी योग्य वाटत असेल तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी योग्य करा आणि फॉर्म हा सबमिट करू शकता. बरोबर, अशा पद्धतीने दिलेला या ठिकाणी फॉर्म दिलेला आहे. आता ऑफिशियली नोटिफिकेशन दिलेलं आहे, त्यानुसारच आपण त्या ठिकाणी काय करा, व्यवस्थित हा फॉर्म भरून घ्या. ओके, आपलं जे पहिल्यांदा रजिस्ट्रेशन नंबर, आपण भरलेली जाहिरातीमध्ये आपला फॉर्म आणि आपण योग्य कोणता फॉर्म भरला होता तो त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाका. आपल्याला पाहिजे त्या बँकमध्ये त्या बँकेचं त्या ठिकाणी डिटेल्स व्यवस्थित भरा. आणि हे कधी भरायचं आहे, 30/8/2024च्या अगोदर आपल्याला डिटेल भरायची आहे. ओके, तरच आपल्याला या ठिकाणी काय होईल, आपला बँकेमध्ये परतावा आपल्याला परत मिळेल. ओके, जर माझ्या चॅनलवर जर का नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? जर का माझे व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण जर वाटत असतील तर माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भविष्यातील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला अशाच पद्धतीने नवीन व्हिडिओज त्या ठिकाणी बनवतील. जर काय आपल्याला आणखी याच्या व्यतिरिक्त कोणते जर इलेक्ट्रिशियन संदर्भात व्हिडिओ बनवायचे असतील तर कमेंट्समध्ये सांगा, त्या हिशोबाने आपण नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊया. तर पुन्हा एकदा सांगेल, लाईक अँड सबस्क्राईब करा.